आजचा माझा जेवणाचा बेत गरमागरम पिठलं किंवा गरमागरम बेसन. अधिक सुगंधी, अधिक चविष्ट, शरीराला ऊब देणारं, थंडीच्या दिवसात मस्तपैकी ज्वारी भाकरीला आणि पोळीला सुद्धा परफेक्ट असणारं, 5 मिनिटात तयार होणारं झणझणीत गरमागरम पिठलं. चला बघा, मी असं बनवलं आज. त्यासाठी कढई ठेवली, त्यात तेल घातलं, गॅस पेटवला, लसूण घातला, त्याच्यानंतर जिरं घातलं, मग आता मोहरी घातली, त्याच्यानंतर कांदा छान परतून घेत आहे आणि मग त्याच्यात थोडंसं मीठ पण घातले. कांदा मस्तपैकी परतत आला आहे, त्यात मिरच्या घातल्या, कांद्यावर मिरच्या घातला म्हणजे ठसका उडत नाही. मग त्यात थोडं मीठ घातलं आणि त्याच्यावर आलं घातलं, किसून घातलं आलं. आता मस्तपैकी परतून घेऊ, म्हणजे मग आपल्याला बेसन करायला मोकळं. हळद घातली, कांदा लसूण मसाला, पाणी घातलं, अर्धा ग्लास पाणी घातलं. त्यात आता बेसनाचं पीठ घालते. त्या पाण्यामध्ये बसेल तेवढं आता त्याच्यामध्ये आपण पीठ घालूया. त्यामुळे मी घालते. आता पाणी घालून आता मस्तपैकी ते ढवळून घेते. आता असंच ते परतत राहायचं, म्हणजे मग त्यातल्या त्या जमलेल्या त्या पिठाच्या गाठी आहेत त्या पण मोडायच्या. आता वरनं कोथिंबीर घातली, सगळं पाणी आटवलं की मस्तपैकी छान असं आपलं बेसन तयार होईल. थोडंसं लाल तिखट पण घातलं आणि त्या अशा जाडजाड पिठाच्या त्या अशा गुठळ्या दिसत आहेत, त्या पण मस्त लागतात. त्यामुळे त्या ठेवल्या तरी चालतात. बघा आता कसं छान एक वाफ देऊया, नाही दिली तरी चालणार आहे. तयार आहे आपलं इथे झणझणीत पिठलं. हे बघा, त्याच्यावरून आता अशी कोथिंबीर भरली मस्तपैकी. आता मी हे पोळी बरोबर खाणार आहे. तुम्ही बनवलं तर तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. गरमागरम पिठलं, त्याच्यासोबत लिंबू आणि मिरचीचं बनवलेलं लोणचं आणि दाण्याची किंवा लसणाची चटणी, हे सोबत कांदा. मस्त लागतं, काय भारी लागतं. मी पोळीसोबत खाणार आहे. त्यावर तेलाची अशी मस्तपैकी धार. हा हा हा, मस्त. तुम्ही सुद्धा असंच बनवून खा.